भाजपचंच इंजिन बिघडल्यामुळे त्यांना मनसेचं इंजिन सोबत घ्यावं लागलं अशी बोचरी टीका जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे। तर शरद पवारांचं आणि उद्धव ठाकरे यांचं इंजिन सुसाट चाललंय, त्यामुळे विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे की आपल्या 10 ते 15 जागा येतील अशी टीकाही जयंत पाटलांनी केली आहे। एक म्हणजे भाजपचंच इंजिन बिघडलेलं आहे, त्यामुळे त्यांनी मनसेचं इंजिन आता घेऊन आपली गाडी परत चालू करायचा प्रयत्न केला आहे, नंबर 1. नंबर 2 म्हणजे शरद पवार साहेबांचं इंजिन, उद्धव ठाकरेंचं इंजिन एवढ्या जोरात चालले आहे की आमच्या विरोधकांना मनात धडकी भरलेली आहे की आता महाराष्ट्रात 10 जागा येणार का 12 जागा येणार. जे 45 पारचा नारा देत होते ते 10, 12, 15च्या आत सेटल होतील किंवा थांबतील असं चित्र आहे. त्यामुळं या दोघांची इंजिनं एवढी जोरात चाललेली आहेत, उद्धव ठाकरे साहेबांचं आणि शरद पवार साहेबांचं, की मला वाटतं की महाराष्ट्रात एक वेगळंच चित्र आज तयार झालेलं आहे. जनता त्यांच्या बाजूनं आहे आणि त्यामुळं मला वाटतं की भाजपचं इंजिन बंद पडलं, त्यामुळे मनसेचं इंजिन घेतलं आणि तेही आता चालू होईना झाले, त्यामुळे समस्या वाढल्या. उदयनराजे भोसले यांनी 5 वर्षात केवळ 6 दिवस संसदेत हजेरी लावलेली आहे। या उलट शशिकांत शिंदे हे संसदेत 100% हजेरी लावतील। पूर्ण वेळ उपलब्ध असणारा नेता आम्ही जनतेला दिला असल्याची खोचक टीकाही जयंत पाटलांनी केली आहे। शिंदे सामान्य माणसांची मिसळणारा आणि लोकांच्या साठी 24 तास उपलब्ध होणारा आमचा उमेदवार आहे। आणि शशिकांत शिंदेची एक सवय आहे, विधानसभेच्या कामकाजात सकाळी यायचे तर संध्याकाळी कामकाज संपेपर्यंत ते सभागृह सोडायचे नाही। हा त्यांचा एक मोठा गुण मी अनुभवलेला आहे आणि त्यामुळं लोकसभेत गेल्यावर शशिकांत शिंदे 100% हजेरी लावतील। उलट सुप्रियाताई आणि आमचे अमोल कोल्हे तिथं असतील त्यावेळी त्यांना स्पर्धा ही होईल की हजेरी शशिकांत शिंदे कुठे कमी पडणार नाहीत। या ठिकाणचे समोर असणारे जे उमेदवार आहेत उदयनराजे, मी थोडीशी माहिती घेतली तर राज्यसभेचे सदस्य आहेत ते 5 वर्षात माझ्या माहितीनं 6 दिवस ते राज्यसभेत गेले। त्यामुळं लोकसभा आणि राज्यसभेत आपण ज्यांना निवडून देतो ते हजर जर नसतील तर त्यांना मत देऊन काय उपयोग. त्यामुळं फक्त 6 दिवस 5 वर्षातले जर कोणी राज्यसभेत हजेरी लावत असेल तर ती धक्कादायक आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याने 100% लोकसभेत हजेरी, या सातारा जिल्ह्यातले सगळे प्रश्न विचारून सरकारला भंडावून सोडणं आणि त्यातल्या त्यात सामान्य लोकांना पूर्ण वेळ अवेलेबल असणारा नेता आम्ही या निवडणुकीला उभा केलेला आहे। तर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार हे दुटप्पी भूमिका घेतात अशी साताऱ्यात टीका केली होती, त्यालाही जयंत पाटील यांनी उत्तर दिले। शरद पवार यांनी कधीही दुटप्पी भूमिका घेतलेली नाही। शाहू महाराजांना उमेदवारी घ्या म्हणून त्यांच्या मागे आम्ही लागलो होतो, तर उदयनराजेंना मात्र दिल्लीला ताटकळत थांबावं लागलं होतं। आधी शशिकांत शिंदे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर उदयनराजे यांचं नाव जाहीर झालं, त्यामुळे दुटप्पीपणा झालेलाच नाही असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलंय। दुटप्पी भूमिका पवार साहेबांनी कधी घेतली, कारण छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूरला आमच्या तिन्ही आघाडीच्या प्रमुखांनी विनंती केली आणि त्यांना उमेदवारी घ्या म्हणून आग्रह केला आणि दिली आली। त्याच्याऐवजी उदयन महाराजांना दिल्लीला जाऊन राहावं लागलं, तिथं त्यांना भेटलेच नाहीत म्हणे, कितीतरी दिवस तिथं दिल्लीत जाऊन मुक्काम केला आणि उद्या भेटतील परवा भेटतील आणि काहीही भेट झाली नाही। माझी माहिती आहे की अमित शहांना देखील त्यांना भेट दिली नाही आणि नंतर उदयन महाराज सातारला आले। सातारलाही बरेच दिवस ते वाट बघत होते। दरम्यानच्या काळात आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय घेतला, आम्हाला माहीत नव्हतं की ते उदयन महाराजांना ते तिकीट देणार आहेत, नाहीतर मी सल्ला दिला असता त्यांना उदयन महाराजांना की उभं राहू नका, तुमची अडचण होईल म्हणून। पण त्या दरम्यानच्या काळात आमच्या पक्षाचा आम्ही उमेदवार ठरवला। श्रीनिवास पाटील आमचे उमेदवार होते, पण प्रकृती स्वास्थ्याच्यासाठी काही अडचणी त्यांच्या आहेत, 83 वर्षाचं वय आहे, त्यामुळं त्यांनी नकार दिल्यावर आम्ही त्यानंतरचा बेस्ट कॅन्डिडेट आमचा जो होता तो शशिकांत शिंदे होते, त्यांचं आम्ही नाव घोषित केलं। त्यानंतर उदयन महाराजांचं नाव ठरलं, त्यांनी निर्णय घेतला हा पुढचा भाग आहे। त्यामुळे दुटप्पीपणा हा होऊच शकत नाही, झालेलाही नाही।